मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडमध्ये महिलांची तोबा गर्दी। प्रशासनाने गावोगावी बहीण माझी योजनेसाठी कॅम्प लावावेत, महिला वर्गाची मागणी। महाराष्ट्र सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील जनतेला तसाच महिला वर्गासाठी भरभरून दिलाय। खास करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलंय। सरकारच्या या सुप्त योजनेचं राज्यभरातून महिला वर्गात स्वागत होत आहे। आता सर्वत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत असतानाच महाड तालुक्यातील तहसील कार्यालयावर सेतू कार्यालयात बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। लागणारी कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी बहिणींमध्ये धावाधाव सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। आज महाडमधील सेतू कार्यालयात महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते। शासनामार्फत केलेली योजना ही चांगली असून आम्ही या योजनेचं स्वागत करतो। मात्र शासनाने महिलांची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी गावोगावी कॅम्पचं आयोजन करावं अशी मागणी महिला वर्गातून होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। या इथे समितीमध्ये खूप महिला सकाळपासून उभ्या आहेत। कुणाला चक्कर येते, कुणाला काय, तर ही योजना आहे ती मला असं वाटतं गावागावांमध्ये कॅम्प त्यांनी बसवावा, त्यानुसार महिलांनाही चांगलं हे होईल, त्याची सोय होईल असं मला वाटतंय। योजना नेमकी कशी आहे का? योजना खूप चांगली आहे महिलांसाठी आणि त्यांनी ती सवय हे करून घ्यावी, संधी साधावी त्या योजनेची। आपल्याला कोणकोणते कागदपत्रांना अडचण येते? कागदपत्रांना नोंदणीचा कागदपत्र, कुणाचा उत्पन्नाचा दाखला नाही आहे, त्यासाठी महिला इथं खूप झटत आहेत। तर त्यासाठी त्यांनी कॅम्प गावागावात लावावी अशी महिलांना सगळ्यांना वाटतं।